महाराज, स्वामी महाराज, अजून किती देणार आहे हो? स्वामी, आपल्या सेवेत आलो काय? आपली सेवा आम्ही करायला लागलो काय? प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आपण आमच्या पदरात अनेक गोष्टी टाकायला लागला. एकदा आपल्याला एका भक्तानं विचारलं की महाराज, आपल्याकडे येण्यासाठी काय लागतंय, आपल्याला द्यायला काय लागतंय? तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, अरे बाळ, तुझ्या हाताला असलेली 10 बोटं म्हणजे केळं आणि शरीरावर असलेलं डोकं म्हणजे नारळ समज, आणि ह्या 2 गोष्टी मनोभावानं भक्तिभावानं मला अर्पण कर. 10 बोटांची करुणी केळं, मस्तिष्काचे करुणी श्रीफळ, अर्पा मजला गीते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराजांना देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाहीये. भक्तीशिवाय, मोकळ्या स्वच्छ भावाशिवाय आपण स्वामींना काही देऊ शकत नाही. स्वामी महाराज भक्तीचे भुकेले आहेत, म्हणूनच तर ते भक्तवत्सल आहेत. भक्ताचा मान ठेवतात आणि त्याच्या पाठीमागे उभारतात. श्री स्वामी समर्थ.